करत हो। आपण सर्व महानुभाव पंथीयच आहोत, नामधारक आहोत आणि उपदेशी पण आहोत। नामधारक म्हणजे फक्त ज्यांनी नाम घेतलेलं आहे, बाकी ते काहीच करत नाहीत, धारक आहेत फक्त ते। आणि उपदेशी म्हणजे ज्यांनी उपदेश म्हणजे नाम घेतल्यानंतर स्वतःमध्ये काहीतरी बदल केलेला आहे। तो उपदेश घेतल्यानंतर नामस्मरण सुरू केलेलं आहे, लीळा चिंतन सुरू केलेलं आहे। अशा प्रकारे जो बदल झालेला आहे त्या बदलाला आपण थोडं उपदेश हे नाव देऊया। त्यानंतर थोडंसं अजून पुढे जर का गेलो आपण, ज्ञान स्तर आपलं जर का वाढवला, बहुतांशी असं होतं की नाम धारण होतं, उपदेशही होतो आपला, परंतु ज्ञान स्तर आपला वाढत नसतो। आणि ज्ञान स्तर जर का नाही वाढला तर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही। जसं तुम्हाला आता इथेच यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, ज्ञान स्तर वाढवावा लागतो। तुम्ही विचारतात बिल्डिंगचं नाव काय आहे, त्याच्या आसपास काय आहे, कुठल्या रस्त्याला आहे, स्टेशन पासून किती लांब आहे, जवळ आहे, हे आपण सगळं विचारतो आणि आपला ज्ञान स्तर वाढवून घेतो। आणि ज्ञान स्तर वाढवल्यामुळे आपल्याला त्या जागेची, त्या ठिकाणाची, आपल्याला ज्ञान स्तर वाढल्यानंतर म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर ज्या विभागात तुम्ही ॲडमिशन घेता त्या विभागाची तुम्ही माहिती घेता। जसं आता जे मुलं शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, 10वीला गेले, त्यांना तो 10वीचा अभ्यासक्रम हा माहिती करून घ्यावा लागतो, तर मग त्याची फलद्रुपता त्यांच्या त्या परीक्षेमध्ये त्यांना मिळत असते। तसं महानुभाव पंथ प्रवेश अनेक लोक करतात स्वतःहून, किंवा आमच्या सारखे लोक त्यांच्याकडनं ते करवून घेतात। म्हणजे बसा, घ्या, कान फुका, उपदेश घ्या असं म्हटलं जातं आणि अक्षरशः कान फुकल्या जातात। वांचून ह्या धर्मप्रवेशाला कान फुकणे असं म्हणणं म्हणजे खूप चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे। कान फुकणं म्हणजे काय, ह्याला आपण नाम मंत्र घेतला असं म्हणू शकतो, धर्मप्रवेश असं म्हणू शकतो, उपदेश असं म्हणू शकतो, परंतु कान फुकणे म्हणजे काय, मुळात म्हणजे मी स्वतः जेव्हा उपदेश देतो मी कान फुकत नाही। कान फुकण्याचा कुठलाच काही विधी नाहीये किंवा काहीच नाहीये। समोरच्याला जे आपण सांगतोय त्याला पटलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, हाच त्याला दिलेला उपदेश आहे। आता जसं मी तुम्हाला निरूपण करतोय तर निरूपण केल्यानंतर मी तुमचे कान फुकेन का? असं असतं की कानात शब्द अडकलेत मग ते फुकले की आतमध्ये जातात अंतःकरणात, असं नाहीये। तसं नाम सांगितल्यानंतर पण मी उच्चारण केलं किंवा कुठल्याही गुरुजींनी ते उच्चारण केलं, शिष्यांच्या कानापर्यंत ते पोहोचलं आणि त्यांना ते ऐकू आलं आणि ते त्यांच्या अंतःकरणामध्ये बसलं, याला म्हणतात नाम मंत्र घेणे वगैरे। तर त्याला कधीच आपण कान फुकणे असं म्हणायचं नाही। याच्यामध्ये मी एक उल्लेख केला की कधी कधी आम्हीच तुम्हाला जबरदस्ती त्यासाठी बसवतो, घ्या उपदेश। मी तर सर्वसामान्य असं सांगत असतो की प्रत्येकाला स्वतःला मनातनं वाटलं पाहिजे, उपदेश हा देण्याचा विषय नाहीये, घेण्याचा विषय आहे। संन्यास सुद्धा देण्याचा विषय नाहीये की मी त्यांना संन्यास दिला, असं नसतं कधी। संन्यास घेतल्या जातो, ती आंतरिक, आत्मिक आणि स्वतःची मानसिक ती प्रक्रिया जी आहे त्याला संन्यास असं म्हटलं जातं। तर आपल्याला नुसतंच उपदेश घेऊन त्याच्यामध्ये संकोचित राहायचं नाहीये। यानंतर सुद्धा मी म्हणजे माझ्या प्रवचनात मी अनेक वेळा या गोष्टी स्पष्ट करत असतो आणि मी स्पष्ट जे आहे ते बोलतो, ज्यामध्ये आपण उपदेशही घेतल्यानंतर आपण एक विशिष्ट क्रियेमध्ये आपण अडकून राहतो, एक विशिष्ट विधींमध्ये कोणीतरी आपल्याला सांगतं आणि आपण त्याची शहानिशा करत नाही। हे आपला सगळ्यात मोठा म्हणजे आपल्यातला हा तो न्यूनपणा आहे। तुम्हाला कुणीही काही सांगितलं तर त्याची चौकशी आधी तुम्ही केली पाहिजे, पडताळणी केली पाहिजे, हे कुठे आलेलं आहे, काय आलेलं आहे यादी माहिती करून घेतलं पाहिजे। आणि मी एवढ्यापर्यंत सांगतो की मी पण जे काही सांगतो त्याच्याबद्दल मला सुद्धा तुम्ही प्रमाण विचारायचे, हे तुम्ही जे सांगताय हे कुठे आलेलं आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे।
त्याचं मी प्रमाण देणार तुम्हाला लेळेंचं किंवा वचनांचं स्मृतीस्थळाचं, तरच ते मान्य करायचं, नाहीतर मग माझं सुद्धा मान्य करायचं नाही. मी एखाद्या गोष्टीचं प्रमाण नाही देऊ शकलो ईश्वरोक्त किंवा स्मृतीस्थळातलं वगैरे, तर ते माझंही तुम्ही मान्य करायचं नाही. कारण की महानुभाव पंथामध्ये जेही काही विधी आलेले आहेत, जेही काही विधी आचरण आलेलं आहे, जोही काही या ठिकाणी आचरणीय भाग आलेला आहे, त्याला स्वामींचं प्रमाण आहे, श्रीमुखीचं प्रमाण आहे. या व्यतिरिक्त जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला एक यादी करायची. आपण आपल्या याच्यामध्ये उपदेश धर्मामध्ये तुम्ही काय काय विधी करता, त्यामध्ये तुम्ही जर का 50 विधींची यादी केली तर त्या 50 विधींना वचन किंवा लीळा किंवा स्मृतीस्थळ शोधायचं. ज्या विधीला तुमच्या वचन, लीळा किंवा स्मृतीस्थळाचं प्रमाण मिळेल तो श्रीमुखीचा प्रमाणयुक्त विधी झाला. परंतु ज्या विधींना तो प्रमाण मिळणार नाही तो तुमच्या शोक्तीचा विधी झाला. त्या विधी संदर्भात तुम्ही कोणातरी दुसऱ्यांना परत पडताळणी करायची आहे, विचारायचं की हा जो विधी करतो आपण हा कुठे स्वामींनी सांगितला, लीळाचरित्रात कुठे आला, वचनात कुठे आला, स्मृतीस्थळात कुठे आला, हे तुम्ही विचारलं पाहिजे. आणि जर का त्यांनी सांगितलं याला प्रमाण नाहीये, हे परंपरेने आलेलं आहे, तर मग तो विधी काय करायचा, बाजूला करून द्यायचा. कारण की सांगितलेलं आहे की प्रमाण शून्य ते गोसाव्यांच्या लेखी न लगे. आपण विधी म्हणून ते करत असतो, परंतु तो विधी आहे का हे सगळ्याच आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला काहीतरी ताप आलेला आहे आणि आपण एक घरात कुठली तरी गोळी भेटली आणि ती आपण खातोय. तुम्ही अशीच खाता का ती गोळी? तुम्ही आधी तपासता. आजकाल ते मोबाईलमध्ये सर्च करतात लोक, ही गोळी कसली आहे, तापाची आहे का, याचे साईड इफेक्ट काय आहेत वगैरे वगैरे. तसं आपल्याला आजारपणात कुठलीही गोळी भेटली घरात आपण खायला लागतो का ती? नाही, आधी तपासतो ही ह्या आजारासाठी गोळी आहे का. जर नसेल तर ती गोळी आपण किती महागडी असो ती बाजूला ठेवून देतो. तसंच विधींच्या बाबतीमध्ये पण झालं पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळा असं होतं की आपण ते विधी करत आहोत, मग त्या संदर्भात जेव्हा आपण त्याचे प्रमाण देतो किंवा त्या संदर्भात प्रमाण नाही असं सांगतो, तेव्हा लोक एकदम खडबडून जागे होतात. आणि मला अनेक लोक असं पण म्हणतात, पण आम्ही ते इतक्या दिवस हा विधी करतो आहोत. परंतु तुम्ही इतक्या दिवस ते करत आहात म्हणजे ते खरं आहे असं नाही. एखादी व्यक्तीला जर का कोणी डॉक्टरांनी सांगितलं तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होतो, तो म्हणेल मी तर 25 वर्षापासून खातोय, म्हणजे योग्य आहे का ते खाणं? नाही, ते अयोग्यच आहे. अनेकांनी सांगितलं, परंतु आज परत त्याला सांगितलं जात आहे, त्याचे प्रमाण दिल्या जात आहेत. परंतु बघायला असं मिळतं आम्हाला की आपण वचनांचं प्रमाण दिलं, लीळेंचं प्रमाण दिलं, तरी सुद्धा काही लोकांना ते पटत नाही. जसं मी मागे सांगितलं की आता ते असतं ना की दिवे लावा, इतके दिवे लावायचे. आता ते आमच्याच विभागातले, आमच्या जवळचेच, ते म्हणाले की ते दादा जे सांगतात दिवे लावायचे नाही ते आम्हाला काही पटत नाही वगैरे. आता हे काय? पण त्याला आपण लीळेचं प्रमाण दिलं. लीळेचं कुठलं प्रमाण दिलं? वेरूळला जेव्हा जानोपाध्याय स्वामींच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर एकदम काळोख होता, उन्हातनं तुम्ही आलात तर एकदम काळोख असा दिसतं, पटकन हे नाही होत. आणि त्यावेळी स्वामींचं श्रीमुख पाहिजे तसं त्यांना दिसत नव्हतं. त्यांना असं मनात वाटलं की बाईसांनी जर का दीप उजळला, म्हणजे दिव्याची वात थोडी अजून मोठी केली तर काय होईल, इथे प्रकाशाचा प्रभाव वाढेल आणि त्या प्रकाशाच्या झोतामध्ये स्वामींचं श्रीमुख आपल्याला बघता येईल, व्यवस्थित दर्शन घेता येईल, ज्यासाठी आपण एवढ्या लांबून आलो. आणि अचानक असा मनात उल्लेख आला. तो उल्लेख कसा आहे? तळमळीपूर्वक आहे. म्हणजे तुमचा उल्लेख कसा असला पाहिजे? उगाच मनाला वाटतंय म्हणून नकोय. त्या उल्लेखामध्ये तळमळ असली पाहिजे, त्या उल्लेखामध्ये विनंती असली पाहिजे, त्या उल्लेखामध्ये आपल्याला काय असला पाहिजे? एक आवड असली पाहिजे. या 2-3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग तो जो काही कार्य परमेश्वर आपल्या बाबतीमध्ये करणार आहेत ते तेव्हाच करतात, एरवी करत नाहीत. जसं आता जर का पूर आला आणि त्याच्यात आपण बुडतो आहोत, आणि आता आपण बुडतो आहोत म्हणजे कुठे, कशासाठी बुडतो आहोत? जर का आता आपण म्हटलं की साधाईसांसारखं आम्हाला पण देवाने वाचवावं,
तर देव काय आपल्याला वाचवणार नाहीत. कारण की सादाईसा कोणासाठी बुडत होती? देवासाठी बुडत होती. देवाच्या दर्शनाला निघालेली होती. रात्रभर झोपलेली नव्हती. सतत तिला वाटत होतं की कधी सकाळ होते आणि कधी जाते. सकाळ व्हायची तर वाट बघतच नव्हती ती. तेव्हाच आईला म्हणत होती रात्रीच. आई म्हणते रात्री वडील असे, अजून रात्र खूप मोठी आहे, आता जाता येणार नाही. पण जसं जसं वेळ पुढे पुढे जात होता तसं तसं सादाईसांची तळमळ, तिचं दुःख हे अधिक 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 वाढत 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 होतं. आणि नंतर मग आई म्हटली की तुला जायचं, तू जा, मी काही येणार नाही. सकाळ होत आलेली होती आणि त्यावेळेला सादाईसा निघाल्या. नदीचा उतार वगैरे काहीच बघितला नाही. खूप ऊन आहे. प्रवचनाला का नाही आले? खूप ऊन आहे. आता तुम्ही जे येणार नाहीत त्यांना विचारा का नाही आले, ते म्हणतील पाऊस खूप होता. की 2-3 तुम्ही म्हणाल की बघा आज तर स्पेशली आपण प्रवचनासाठी पाऊस थांबवलाय. आज पाऊस नाहीये काल सारखा. मागे 3 दिवस जो पाऊस होता तो आज नाहीये. स्पेशली ती व्यवस्था केल्या गेलेली आहे. परंतु तरी सुद्धा लोक सांगतील पाऊस होता म्हणून नाही आलो, गाड्या उशिरा होत्या म्हणून नाही आलो. विविध कारण ते सांगणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला ती आवड हा प्रकार नसतो त्यावेळेला आपल्याला बरोबर कारण हा प्रकार आपोआपच मिळतो. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंच आहे त्या जाण्यासाठी तुम्हाला कारणं भेटतात. आणि जेव्हा आवड कमी असेल तेव्हा न येण्यासाठी तुम्हाला अनेक कारणं त्याच्यामध्ये भेटतात. जसं मी आता समजा कोणी म्हणेल की इथलंच कोणीतरी म्हणेल की हे लांब आहे खूप, तर आजच्या प्रवचनाला सगळ्यात लांबून कोण आलेलं आहे? मी आलेलो आहे. मी खूप लांबून आलोय आज. म्हणजे जर का मी येऊ शकतो तर कोणीही येऊ शकतं. अर्थात त्या गोष्टींना तुम्हाला काय असली पाहिजे? आवड असेल तर तुम्ही कुठेही आणि कशासाठीही पोहोचू शकता. वाईट काम करण्यासाठी आवड असेल तर माणूस त्या वाईट काम करण्यासाठी तिथे बरोबर पोहोचेल. आणि चांगलं करण्याची आवड असेल तर चांगलं करण्यासाठी सुद्धा तिथे बरोबर पोहोचणार चांगल्या ठिकाणी. साधाईसांना स्वामींच्या दर्शनाची आवड होती. तिथली ती तळमळ होती आणि ती तळमळ जी होती त्या तळमळीने रात्रभर तिला झोपू दिलेलं नव्हतं. आणि त्या तळमळीने आता ती निघालेली आहे. आवड आहे. त्याच्यामुळे आता नदीचा उतार कुठे असेल, काय असेल, अर्थात गावाकडे जर का तुम्ही बघितलं की नदीतनं सुद्धा म्हणजे भरलेल्या नदीतनं सुद्धा रस्ता पार केला जातो. परंतु ते तिथल्या गावातल्या लोकांना माहिती असतं नदीचा उतार कुठे आहे. उतार म्हणजे खोलगट भाग आणि उथळ भाग कुठे आहे. खोलगट भागातनं नदी पार करायची नसते. उथळ भाग जिथून असेल तिथून जायचं असतं. म्हणजे खोलगट भागात एवढं गळ्यापर्यंत पाणी येईल आणि उथळ भागामध्ये कदाचित पोटापर्यंतच पाणी येऊ शकतं, गुडघ्यापर्यंत पाणी येऊ शकतं. म्हणजे असा तो प्रकार असतो. ती माहिती करूनच नदी पार करायची असते. साधाईसांना ते सुद्धा भान राहिलं नाही की कोणाला विचारावं काय, कारण की एवढ्या सकाळी तिथे कोणी नसेलही. आणि त्या काळोखामध्ये थोडासा पहाटेचा तो काळोख आहे सूर्योदयाच्या आधीचा. आणि त्यावेळेला त्या तिथून निघाल्या, त्या नदीमध्ये उतरल्या आणि खोलगट भागाकडे ते चाललेले आहेत. परंतु काय झालेलं आहे की त्यावेळेला स्वामींच्या नावाचा जो काही उल्लेख त्यांनी केलेला आहे, उच्चारण त्यांनी केलेलं आहे, स्मरण त्यांनी केलेलं आहे. देवाचं स्मरण त्या ठिकाणी घडल्यामुळे काय झालं की देवाकडेच जाण्याची आवड आहे, देवासाठी बुडण्याची तयारी सुद्धा आहे. आणि त्या बुडताना सुद्धा देवाचं नाव घेण्याचं भान सुद्धा आहे. आपण जर का आजारी पडलो तर आपल्याला सगळ्यात पहिले येतं की डॉक्टर कुठले चांगले आहेत. त्याच्यामधनं दुसरा टप्पा येतो की स्वस्त कुठे आहे, मग आपली पॉलिसी आहे का वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आठवतात. पण देवाचं नाव हे लगेच आठवत नाही. पहिल्या घडीला देवाचं नाव आठवत नसतं. द्रौपदीला पहिल्यांदा देवाचं नाव नाही आठवलं. पहिले ते पांडव आठवले, त्यांनी मदत नाही केली. मग एक 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 तिथले जे महारथी होते त्या दरबारामध्ये ते आठवले. सगळ्यात पहिले देवाचंच नाव आठवलं असतं तर इतक्या लोकांच्या पाया पडायची गरज पडली नसती. जर का परमेश्वराच्या श्री चरणावर आपण शरण असू तर इतरांचे पाय पकडायची गरज पडत नाही. आणि जर का देवाला शरण नसू आपण तर मग त्या ठिकाणी काय होतं की इतरांचे जे पाय आहेत, इतरांचे पाय आपल्याला पकडावे लागतात. तर अशा हेतूने जर का आपण बघितलं की द्रौपदीला शेवटच्या टप्प्याला आठवलं की इथलं कोणीच कामी येणार नाहीये.
ह्या ज्या काही लीळा आहेत या लीळा आपण कशासाठी ऐकायच्या असतात? एक वेळ जातो 1 तास म्हणून नाही, किंवा सांगणारे सांगतायत म्हणून नाही. त्याच्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे की द्रौपदीला सुद्धा ते 5 पांडव एवढे बलाढ्य कामी नाही आले, किंवा बाकीचे कामी नाही आले, किंवा पितामह भीष्म सुद्धा उपयोगी नाही पडले. अशा वेळेला कोण उपयोगी पडलं? कृष्ण महाराज म्हणजे परमेश्वर जे आहेत तेच उपयोगी पडलेले आहेत. आपल्याला सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणी कितीही आपली मदत करत असला तरी ती व्यक्ती त्यावेळेला परमेश्वरानेच त्या ठिकाणी उभी केलेली असते, उभी करतात आणि आपल्याला सहाय्य होतं. जसं आता मी आज ऐरोलीमध्ये होतो, मी म्हणजे तिथे पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात होतं की आता तिथून निघालं की ठाण्याला या, तिथून दुसरी गाडी पकडा, बसनी या, कसं म्हणजे कसा प्रवास असेल, पाऊस असेल, हे असेल ते असेल, असं डोक्यात सतत माझ्या ते चालू होतं. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथूनच गाडी आहे यांची, त्याच गाडीत तुम्ही सरळ तिथे जागेवर जाऊ शकता. म्हणजे माझी जी काळजी होती, आता जर का मी कुठल्या तरी वाईट कार्यासाठी जात असतो तर देवाने सहाय्य केलं असतं का? नसतं सहाय्य केलं. पण चांगल्या कार्यासाठी जेव्हा जातो आपण तेव्हा अपेक्षित नसताना सुद्धा अनपेक्षितपणे परमेश्वर काही ना काही सहाय्य करतात आणि थेट तिथून तर थेट इथपर्यंत कुठल्याही प्रकारे त्रास न होता मी इथे सहजपणे पोहोचलो. आता आपण तर प्रवचनासाठी येतोय आणि साधाईसा तर परमेश्वराकडे चालल्या थेट. ज्यांचं ज्ञान ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलं आहे, साधाईसा थेट त्यांच्यापर्यंतच जात होत्या, त्यांच्यासाठीच चाललेल्या होत्या. आणि त्या संबंधित त्यांची जो काही हेतू होता, मनोधर्म होता, म्हणजे तुम्ही कुठलेही जेव्हा कार्य करता, दैवपैकीचं पण कार्य करता, तर त्याच्या तुम्हाला जी फलद्रुपता होणार आहे ती तुमच्या हेतूशी संबंधित असते. तुमचा हेतू मनामध्ये काय आहे, तुम्ही जेवू घालताय तर त्याच्यामध्ये तुमचा हेतू काय आहे. आपल्याला असं वाटतं आम्ही चांगलं जेवण बनवलंय, चांगलं ताट वाढलेलं आहे, भरपूर दक्षिणा दिली, चांगलं आग्रहपूर्वक खाऊ घातलं, परंतु त्याचं जे काही फळ मिळणार आहे ते तुमच्या हेतूशी संबंधित असतं. तुमचा हेतू जर का योग्य असेल त्याचं फळ योग्य मिळेल. तुमचा हेतू योग्य आहे आणि तुम्ही अन्न जे खाऊ घातलेलं आहे ते साधंच खाऊ घातलं, चटणी भाकरी, तर त्याचं फळ तुम्हाला योग्यच मिळेल. तुम्ही पंचपक्वान्न खाऊ घातले पण त्यामधला हेतू जर का चुकीचा असेल किंवा वाढताना ते जे काही आवड नसेल तर ती क्रिया जी आहे ती क्रिया सुद्धा पाहिजे तशी ती क्रिया होत नसते. म्हणून मी अनेक वेळा असं म्हणतो की कधी कधी पंचपक्वान्न खाऊन सुद्धा मन भरत नाही, परंतु कधी कधी ती भाकरी, साधी भाकरी जरी खाल्ली तर ते खाऊन सुद्धा खूप बरं वाटतं. जसं तुम्ही साधूंना कोणाला विचारा काय जेवायला बनवायचं, पुरणपोळी बनवायची का काय, पनीरची भाजी बनवा, ते म्हणतात काय काय सांगतात साधू लोक, पिठलं भाकरी हे सगळ्यात पहिलं सांगतात. म्हणजे पिठलं भाकरी असेल तर खूप छान होईल, बाकीचं काही बनवू नका, जास्त गोड नको, हे नको, ते नको. म्हणजे ते देण्यामध्ये सुद्धा आता तो जे कोणी देणारा व्यक्ती आहे ना, त्या देणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की अरे आपल्याला तर खूप काही चांगलं खाऊ घालायचं आहे आणि ह्यांनी तर एकदमच साधं सांगितलं, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती तळमळच राहते शिल्लक. आता जर का त्यांनी पुरणपोळीच खाऊ घातली तर त्याचा अहम जागा होतं की मी पुरणपोळी आणि चांगलं तूप खाऊ घातलं, तो एकदम अहम मध्ये असतो. आणि जर का त्याचं अन्न त्याला खाऊ घालायचं आहे चांगलं पण चटणी भाकरी जर का त्याची स्वीकारली तर त्याला असं मनात राहतं की मला तर तूप खाऊ घालायचं होतं आणि हे तर एकदम साधं जेवतायत, ह्याच्यापेक्षा चांगली क्रिया मला घडली पाहिजे होती, असं त्याच्या मनावर. म्हणजे त्याचा हेतू जो आहे तो चांगला राहतो आणि कुठेतरी यांचा हेतू जो आहे तो अहमपणामध्ये तो येत असतो. आपला जसा हेतू असेल तशा प्रकारच्या पद्धतीने ती क्रिया जी आपली आहे ती आपली लेखी लागत असते. याचं प्रमाण आपल्याला लीळाचरित्रामध्ये सारंग पंडितांच्या माध्यमातून मिळतं की सारंग पंडित जे आहेत श्रीमंत व्यक्ती होती आणि स्वामींच्या ठिकाणी त्यांनी 60 उपहार केल्याचा उल्लेख शास्त्रामध्ये आपल्या येतो. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जेवण बनवणं, ते काही विधी विधान करणं हे सगळं होतं, परंतु सांगितलं जातं की त्यांनी केलेले 60 उपहार हे वाया गेले. वाया गेले म्हणजे त्याचं काहीच लागलं नाही अशातला भाग नाही, त्याचं काही ना काही गोमटं त्यांना लागलं, पण त्याच्या माध्यमातून जे लाभलं पाहिजे होतं ते मिळालं नाही. कुठेतरी पूरभजन झालं पाहिजे होतं, काहीतरी अशी क्रिया झाली पाहिजे होती, अन्नदानाची उत्तम क्रिया झाली पाहिजे होती,
ती मात्र त्यांच्याकडनं झालेली नाही. येणे अर्थी ते कसं झालेलं आहे, वाया गेलेलं आहे. जसं एखादी 100 रुपयाची वस्तू जर का असेल ती 500 रुपयाला आणली तर काय होतं, ते वाया गेल्यातच जमा आहे. की ज्या पद्धतीने तुम्ही पैसे खर्च केलेले आहेत त्या क्वालिटीची वस्तू ती आलेली नाहीये, त्या गुणवत्तेची वस्तू ती आलेली नाहीये. येणे अर्थी त्या 500 रुपयाचं जे आलं पाहिजे तर ते नाही आलं, बाकी काहीतरी आलेलं आहे, काहीतरी मिळालेलं आहे, पण त्याला ती गुणवत्ता नाहीये. तसं सारंग पंडितांचं ते वाया का गेलं, कारण की त्यांचा हेतू जो आहे तो हेतू योग्य नव्हता. एकदा असं झालं की स्वामी आणि सगळे ते भोजनासाठी गेले आणि त्या ठिकाणी स्वामींचं भोजन आहे, सगळ्यांना त्यांनी म्हटलं की चला तुम्ही पण जेवायला. ते म्हणाले नाही, आम्ही फक्त स्वामींचा पूजावसर बघू आणि जाऊ. आता स्वयंपाक सगळ्यांचा बनवलेला होता, मग त्यांनी काय म्हटलं पाहिजे होतं की नाही नाही, तुम्ही सगळ्यांचा स्वयंपाक बनवलेला आहे, तुम्ही जेवूनच जायचं. पण सारंग पंडित म्हटले ठीक आहे, नाही तर नाही, माझे नोकर चाकर खातील. म्हणजे काय झालं की तुम्ही ते स्वामींच्या सोबत सन्निधानी राहणारे जे भक्त मंडळी आहेत त्यांची तुलना त्या नोकरांशी केली. तुम्ही नाही खाल्लं तर नोकर खातील, म्हणजे ते त्यांची तुलना केली त्यांनी. म्हणजे हे काय झालं, हेतू त्यांचा कसा आहे, वेगळा आहे, चुकीचा आहे. त्यांचा हेतू असा आहे, जसं स्वामींची त्यांची भेट झाली, स्वामींनी त्यांना म्हटलं ती अमकी अमकी राणी आहे, राजाची राणी, ती काय करते, ब्राह्मणांना त्यांची परीक्षा वगैरे घेऊन त्यांना जमीन, काही जे काही हे आहे गोधन असेल, काही द्रव्य असेल, असं ते दिल्या जातं त्यांना. तर तुम्ही तिथे का जात नाही, ते म्हणते देवा ते परीक्षा वगैरे घेतात वगैरे, सगळ्यांचंच नाव नाही लिहित, क्वचित लोकांचं ते परीक्षेत पास झालेल्या लोकांचं. स्वामी म्हणतात तुम्ही जा, तुम्हाला न पुसत तुमचे नाव वही लिही जातील, म्हणजे त्या वहीमध्ये लिहिल्या जाईल. स्वामींकडनं तो वरदान मिळाला आणि सारंग पंडित गेले आणि थोडंच त्यांचं नाव विचारलं फक्त आणि लगेच त्याची नाव नोंदणी केली. बाकी काहीच त्यांच्याकडे जे काही माहिती असेल, विचारपूस असेल, बाकी काहीच केलं नाही. आणि ते कोणामुळे झालं, स्वामींमुळे झालं. स्वामींनी तो वरदान दिलेला होता. आणि नंतर ते सगळे ते घेऊन आले, त्यांना जी काही बक्षिशी त्यांच्याकडनं मिळाली राणीकडनं ते घेऊन आले. आणि नंतर त्यांच्या डोक्यामध्ये हे राहिलं की स्वामींनी हे म्हटलं म्हणून हे मला मिळालेलं आहे, जर का मी स्वामींना दुखवलं तर काय होईल, स्वामी परत हे घेऊन टाकतील, हिरावून टाकतील. म्हणजे स्वामी जर का रागावले माझ्यावर तर काय होईल, स्वामींकडनं भेटलेलं सगळं परत माझ्याकडनं स्वामी हिरावून घेतील. आणि म्हणून तो स्वामींना काय करायचे, सारंग पंडित नेहमी स्वामींना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचे की भोजन घ्या, हे घ्या, ते घ्या. वांचून स्वामींवर त्यांची बुद्धी नव्हती. भक्तजनांनी असं म्हटल्यानंतर भक्तजन थोडेसे एकदम नाराज झाले. स्वामींना म्हणतात देवा त्याची तर आमच्यावर बिलकुलच बुद्धी नाहीये. स्वामी म्हणतात बाई आधी येथ बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर व्हावी. म्हणजे त्यांची आमच्यावरच बुद्धी नाही तर तुमच्यावर कुठून असणार आहे. फक्त स्वामींकडनं मिळालेलं स्वामींनी हिरावू नये म्हणून त्याचं फक्त ते लाडी गोडी ती चालू होती. 60 उपार त्यांनी त्याच्या पद्धतीने ते केलेले होते. म्हणजे त्यांचा तो हेतू जो होता तो चुकीचा असल्यामुळे एवढी मोठी क्रिया घडून एवढे मोठे उपार होऊन सुद्धा ते उपयोगी लागले नाहीत. आजच्या काळामध्ये आपल्या पंथामध्ये सुद्धा काय चालू असतं, मोठे मोठे आपण उपार असतात ना आपल्या पंथामध्ये, पण खूप फॅड झालेले आता हे. भरपूर पैसे खर्च करायचे, मोठे मोठे उपहार करायचे, खूप सारं डेकोरेशन करायचं आणि मग त्याचं नाव होतं की बाबा हे आमके लोकांनी खूप मोठा पंचावतार केला, तमक्यांनी मोठा पंचावतार केला. हळूहळू काय होतं ना की आपल्याला मूळ विधी बाजूला राहून जातो आणि त्याच्या संदर्भातली जी प्रसिद्धी आहे ती आपल्याला काय होते, चिटकते. मग आपण काय म्हणतो, इथे केलं ना हिच्यापेक्षा चांगला तिकडे करू, त्याच्यापेक्षा चांगला तिकडे करू, ही एक आपल्याला सवय लागून जाते आणि आपला मूळ हेतू जो आहे तो बाजूला होतो. आणि हा बाजूला झालेला हेतू आपल्याला कळत सुद्धा नाहीये की आपण मूळ आपल्या ट्रॅक पासून आपण वेगळं काहीतरी अवलंबन केलेलं आहे, आपला हेतू बदललेला आहे. कुठेतरी सेवेपासून झालेली सुरुवात नंतर प्रसिद्धीमध्ये आपण गुंतून राहतो आणि आपली किती प्रसिद्धी होते याकडे आपलं लक्ष राहतं आणि मूळ सेवा जी आहे ती बाजूला राहते. जसं ते नेते मंडळी असं स्वच्छता अभियान, ते फक्त एकदा झाडू घेऊन फोटो काढण्यापुरता, फोटो झाला की ते झाडू सोडून देतात. ते काही 1 किलोमीटरचा एरिया काही झाडून बिडून काही काढत नाहीत, ते फक्त ते धरतात फक्त.
आणि मग म्हणजे हेतू मुळात बदलला की पुढच्या गोष्टी बदलतात. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला खूप प्रसिद्धीचे विधी आपल्याला करायचे नाहीयेत, खूप पैसे खर्च करण्याचे विधी पण आपल्याला करायचे नाहीयेत. पैसे खर्च करण्याचे विधी करायचे आहेत, पण त्याच्या मागे प्रसिद्धीचा जो काही हेतू आहे तो मनात नाही राहिला पाहिजे की माझी पंगत आणि पिठलं भाकर अजिबात नाही. आपली पंगत म्हणजे आमकी आमकीच पंगत असेल. आता ह्याच्यामध्ये काय झाला, अहम त्याच्यामध्ये आलेला आहे. जेव्हाही तुम्ही अन्नदान करता, काय करता, तेव्हा ते समोरचे विचारतात काय बनवायचं. आपण काय म्हणायचं, मार्गाला जे आवडेल, आपण जे घ्याल ते बनवा. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, एक विनम्रता आहे. आपल्या मनात असेल एखादा पदार्थ, आपण त्याचं नाव सांगू शकतो की हे खातात का सगळे, नसतील खात तर मग ठीक आहे, खात असतील मग ते बनवा. म्हणजे तो हेतू जो आहे तो मूळ तसा ठेवला पाहिजे. आता उपहारांच्या बाबतीमध्ये पण जे मोठे मोठे गोष्टी केल्या जातात, याही पेक्षा मला असं वाटतं की पंथामध्ये अजून सुद्धा काही गोष्टी आवश्यक आहेत. ते जे द्रव्य आपण तिकडे खर्च करतो ते द्रव्य आपण अजून आवश्यक ठिकाणी पंथामध्येच, आणि ते सुद्धा आवश्यक ठिकाणी ते आपण खर्च करू शकतो, ज्याचा उपयोग होणार आहे. देताना सुद्धा आपल्याला समाधान वाटेल आणि घेणाऱ्याला सुद्धा काय होणार आहे, ते आवश्यक जे आहे ते मिळालं तर त्याचा त्यांना सुद्धा एक बरं वाटणार आहे. जसं आता थंडी लागते आहे आणि कोणाला तरी हे आहे की आम्हाला थोडं ब्लँकेट पाहिजे, आपण म्हटलो आम्ही असं ब्लँकेट वगैरे दान देत नाही, आम्ही अन्नदानच करतो फक्त. हो, परंतु आता त्यांना काय पाहिजे, ते तर जेवून आलेले आहेत, पण त्यांना आता काय होतं, थंडी लागते, त्या हिशोबाने तुम्हाला आत्ता तेच दान द्यावं लागेल जे त्यांना अपेक्षित आहे. आता तिथे तुमचं दान नाही चालणार की तुम्हाला जे द्यायचं ते. आता त्यांना ते नको असेल आणि त्यांना जे पाहिजे असेल ते तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की जे आवश्यक विधी आहे पंथामध्ये, तो आवश्यक विधी त्यावेळेला त्या ठिकाणी करता आला पाहिजे. आणि असे अनेक विधी आपल्या पंथामध्ये असे आहेत जे आत्ता आपण करतो आहोत, पण त्याला श्रीमुखीचं प्रमाण कुठेच नाही आहे. असे भरपूर विधी आहेत आणि असे भरपूर विधी आहेत ज्यांना स्वामींनी स्वतः तो विधी विहित केलेला आहे आणि ते आपण करत नाही. जसं एक मोठा उपहार आपण केला, खूप लोक बोलले, जेवू घातले, सगळं झालं, 50,000 1,00,000 रुपये तुम्ही खर्च केलेले आहेत, हा विधी तुम्ही केला, अन्नदानाच्या नावाखाली तो विधी होऊन गेला. पण त्याच वेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काही अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी त्यांना जी पाहिजेत ती औषधं त्यांना मिळत नाहीत, त्यांना जी असलेली आरोग्य सेवा आहे ती त्यांना मिळत नाही. आता ज्यांना रोज जेवायला मिळतं त्यांनाच जेवू परत घालण्यापेक्षा ज्यांना औषधच मिळत नाहीये त्यांना जर का आपण ती आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर ते घेणाऱ्याला त्याचं खूप समाधान असतं. प्रमाणशून्य गोष्टी करण्यापेक्षा जे प्रमाणयुक्त विधी आहेत की स्वामींनी सांगितले एथीच्या पडल्याची शुश्रूषा कीजिए, म्हणजे एथीचा जो व्यक्ती आहे, परमेश्वराचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे, जसं आपण नामधारक किंवा उपदेशी असं भेदभाव केला मगाशी, पण तरी सुद्धा ज्यांनी नाम घेतलेला आहे तो थोडं गाठी करतो असं जरी व्यक्ती असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, त्याच्या सेवेसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. कदाचित असं होऊ शकतं आपण जर का म्हटलो की तो स्मरण करत नाही मग कशाला आपण सेवा करायची, पण तुम्ही त्याचा पुढचा एक टप्पा बघू शकता की तो म्हणेल की ही व्यक्ती कोण आहे, ही माझी नातलग नाही, काय नाही, ह्यांनी मला मदत का केली, कारण की मी महानुभावपंथी आहे आणि हे पण महानुभावपंथी आहेत, म्हणून जर का त्यांनी मदत केली म्हणजे देवानीच ही मदत उभी केलेली आहे. मी देवाचं काहीच नाही करत तरी देवानी मला सहाय्य केलं, जर का मी इथून पुढे मी देवाचं करेन, म्हणून त्याची मनस्थिती जी आहे ती मनस्थिती बदलू शकते आणि तो देवाधर्माला लागू सुद्धा शकतो, तो स्मरण करू शकतो वगैरे. म्हणजे तुम्ही जर का सेवादास्य करता तर एक माणूस तुम्ही धर्माला सुद्धा लावू शकता. तुम्ही जर का त्याला मदत करता तर तुमच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर राहतो, तयार होतो. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला काय करू शकता, हळूहळू हळूहळू त्याला धर्मावर आणू शकता, स्मरणावर आणू शकता. म्हणजे हे कार्य सुद्धा पंथामध्ये खूप आवश्यक आहेत, जे करायचे राहून गेलेले आहेत आणि कोणी याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून अशा दृष्टीने सुद्धा आपण बघितलं पाहिजे. धर्म आचरण करायचं म्हणजे फक्त पंक्ती करायचं असं नाहीये, पंचावतार करायचं असं नाहीये,
स्थान करायचं असं नाहीये. धर्म आचरण म्हणजे याच्यामध्ये अजून पण खूप बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये येतात. अनेक जे लोक आहेत जे धर्मापासून थोडे खाली आलेले असतील, मलिनत्व आलेलं असेल, त्यांना परत स्वामींचेच वचन सांगायचे आहेत, स्वामींच्याच लीळा सांगायच्या आहेत, स्वामींच्या श्रीमुखीचं आचरण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि नंतर मग ते जर का ते धर्माला लागले तर काय होणार आहे, त्याचा लाभ आपल्याला वैयक्तिक सुद्धा होतो आणि तो अदृष्टपर लाभ आहे. आणि सोबतच त्यांना वैयक्तिक त्यांना सुद्धा होत असतो. म्हणून धर्माधर दीजे हे जे काही वचन स्वामींनी सांगितलेलं आहे की अनेकांना तुम्ही काय करा, धर्माला दृढ करा, हे सुद्धा पंथातलं महत्वाचं कार्य आहे. इकडे सुद्धा आपण काय केलं पाहिजे, सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. साधूंनी तर दिलंच पाहिजे आणि गृहस्थ लोकांनी सुद्धा दिलं पाहिजे. आणि योग्य ते विधी काय आहेत, अयोग्य विधी काय आहे, त्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. आता मी जरी तुम्हाला स्वतः म्हणालो, माझं प्रवचन तुम्हाला आवडलं वगैरे, बाबा तुम्हाला काय पाहिजे, जर का मी म्हणालो आम्हाला एक टीव्ही घेऊन द्या चांगला, तर तुम्ही घेऊन द्यायचा का? मी कितीही तुम्हाला काही सांगत असलो, कितीही माझा प्रभाव तुमच्यावर असला, पण मी जे मागतोय ते काय, योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच कळलं पाहिजे की मी तुमच्याकडे काय मागतोय आणि तुम्हाला मला काय द्यायचं आहे. अयोग्य जर का मी मागत असेल तर ते मला तुम्हीच द्यायचं नाही, हे डोळसपणा तुमच्याकडे सुद्धा असला पाहिजे. हा जर का डोळसपणा तुमच्याकडे असेल तर मी तुमच्याकडनं कधीच अयोग्य वस्तू मागणार नाही. म्हणजे माझ्याकडे सुद्धा ती आचरण प्रणाली येते. कधी कधी आमच्या आचरणामुळे तुम्ही आचरण करायला लागता आणि बहुतेक वेळा तुमच्या आचरणामुळे आम्ही सुद्धा आचरण करायला लागतो. जर का मी असंच बसलेलो आहे, माझ्या समोरचे ग्रस्त गाठी घेऊन बसले असतील, थोड्यान मी बघला अरे ह्यांच्या हातात गाठी, आपल्या हातात नाहीये, मी पण काय करेल, गाठी काढेल आणि मी पण. म्हणजे कधी कधी असं सुद्धा होतं. तुमच्यामुळे आम्हाला आचरण करायला प्रवृत्त आम्ही होत असतो. म्हणजे एखादा आचरण राहून जातं, ते आम्हाला आठवतं अरे आपल्याला केलं पाहिजे. कधी कधी आमच्यामुळे तुमच्यापर्यंत ते आचरण पोहोचत असतं. म्हणून बहुते वासनिके भेटावी, बहुते भिक्षुके भेटणं हा खूप मोठा लाभ आहे. आम्ही साधू साधू भेटतो तेव्हा सुद्धा आम्हाला नवीन नवीन आचरण मिळत राहतं, नवीन नवीन प्रेरणा मिळत राहते. कधी कधी आम्हाला वासनिक भेटतात तेव्हा सुद्धा, म्हणजे असे काही वासनिक आहेत माझ्या संपर्कामध्ये, ते जेव्हा बोलतात तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकत राहतो. एरवी आता मीच बोलतोय, तुम्ही ऐकताय, पण काही काही वासनिक असे असतात की ते स्वतः बोलतात आणि मी त्यांचं ऐकत राहतो. त्यांना मी सांगतो तुम्ही बोला. कारण की ते काय बोलत असतात की ते म्हणतात आम्ही ही लीळा वाचली आणि या लीळेविषयी मी हे चिंतन केलं, असं तो ग्रस्त व्यक्ती मला सांगतो आणि मी ते ऐकतो. तुम्ही काय बोलताय, काय चिंतन केलेलं आहे. आणि मग मला वाटतं ह्यांनी ज्या दृष्टिकोनातनं हा विचार केला, असा विचार मी माझ्या दृष्टिकोनातनं कधीच केला नाही. कधी कधी एखादी ग्रस्त व्यक्ती मला काहीतरी प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना म्हणतो अशा अँगलनी मी कधीच विचार नाही केला की असाही प्रश्न असू शकतो. याचं उत्तर आम्हाला आता काय करावं लागेल, आमच्या त्या साधू मंडळी आहेत त्यांच्याकडे मांडावं लागेल. याचं काय उत्तर असू शकतं, या दृष्टीने आम्ही कधी विचार केला नाही. म्हणून जेव्हा आपण एकमेक भेटतो, वासनिक वासनिक भेटतात, साधू साधू भेटतात किंवा साधू वासनिक भेटतात, त्याच्यातनं काय होत असतं, नवीन विधी नवीन नसतो, परंतु आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आपल्याला जेव्हा तो मिळतो तेव्हा आपल्यासाठी तो कसा असतो, नवीनच असतो. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, अनेक अशा भेटीगाठी ज्या आहेत, म्हणजे तुम्ही स्थानाकडे जातायत, मार्गात जातायत, कुठल्या मंदिरात जाताय, कुठल्या वासनिकांकडे जाताय, तर तिथे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, एकमेकांशी बोलता आलं पाहिजे. पहिले 5 मिनिटं तुमचे बोलण्यात घालवा. तुम्ही ते पाणी आलं की नाही, पाऊस खूप पडतोय, भाज्या खूप महाग झाल्या वगैरे जे काय आहे ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते आटपून घ्यायचं. ते बोलावंच लागतं ते. पण त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारा किती वचनपाठ झाले, किती लीळा तुम्ही वाचल्या. या संदर्भात पण तुम्ही ह्या गोष्टी पण शेअर केल्या पाहिजेत एकमेकांकडे. जर का तुम्ही त्या समोरच्याला सांगितले की मी ते अन्यव्यावृत्ती प्रकरण मी पाठ केलं, तर तुम्ही ज्याला सांगतायत त्याला त्याच्या डोक्यामध्ये ते चालू राहील की नाही, यांचा पाठ झालं, माझं नाही झालं. ते सुद्धा व्यक्ती पाठ करायला लागेल. तुम्ही 2 लोकांनी पाठ केलं तर पुढच्या 2 लोकांना सुद्धा ते पाठ करूसं वाटेल. तुमचं जे मंडळ आहे, संघटन आहे,
त्या संघटनाला वाटेल आपल्या ग्रुपमधल्या 4 लोकांचं पाठ आहे, आपलं पाठ नाही. त्यांचं ते स्मरण होतं, आपलं होत नाही. त्यांच्या लीळा वाचन होतं, आपलं होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत की तुमच्या एकट्याच्या कार्यामुळे काय होणार आहे की अनेकांपर्यंत तो धर्म जो आहे तो विस्तारित होत जाईल आणि त्यांना सुद्धा धर्म आचरणाची जी हे आहे, इच्छा आहे, त्यांची वृत्ती आहे ती तयार होत जाईल. आणि ह्याच गोष्टीला आपल्याला निमित्त व्हायचं आहे. जे स्वामींनी सांगितलेलं आहे अशी वचनं आपल्याला माहिती असली पाहिजेत. म्हणून काही लोक मला असं म्हणतात, काही बाबा तुम्ही आले की तुम्ही असं सांगता, ते आले की तसं. आम्ही नेमकं ऐकायचं कोणाचं? आम्ही कन्फ्यूज होतो. म्हटलं तुम्ही कन्फ्यूज होता याला कारण तुम्ही स्वतः आहात. जर का आता आम्ही मॅप लावून आलो तर आम्ही कन्फ्यूज व्हायचं काम आहे का काही? मॅप काय करतो, तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी आणून सोडतो. पण जर का तुम्हाला रस्त्यात दुसरा माणूस भेटला, त्यांनी सांगितलं हा रस्ता चुकीचा आहे, तुम्ही इकडून जा, तर तुम्ही कन्फ्यूज होणार. का कन्फ्यूज होणार? कारण तुमचा गुगल मॅपवर पण विश्वास नाही आणि त्या माणसावर पण तुम्ही विश्वास ठेवता, म्हणजे तुमचं कन्फ्युजन वाढत जाणार. परंतु तुम्हाला जर का रस्ता पक्का माहिती आहे, मला रस्ता जर का माहिती आहे इथे जाण्याचा, आता कोणीही मला सांगितलं की डोमेग्रामला रस्ता जात नाही तर मी मान्य करेल का त्याचं? मी माझं संध्यामध्ये पडेल का? कन्फ्यूज होईल का? मी कधी कन्फ्यूज होणार नाही जेव्हा मला पूर्णपणे ते रस्ता योग्य काय आहे तो माहिती असल्यानंतर मी कधीच कन्फ्यूज होणार नाही. पण जर का तो योग्य रस्ता माहिती नसेल तर मी कन्फ्यूज होणार म्हणजे होणार. म्हणजे यामध्ये कन्फ्यूज होणारा जो आहे तोच कमकुवत आहे. तो जर का कमकुवतपणा त्याचा निघून गेला तर त्याला कोणी फसवू शकत नाही. तुमच्याकडे एकदा जर का आचार प्रकरणाचं तुम्ही वाचन केलं, वचनांचं वाचन केलं, पाठांतर केलं, त्याचे अर्थ तुम्हाला माहिती झाले. आता जर का मी तुम्हाला येऊन म्हटलं की स्मरण करायचं नाही, स्मरण केल्याने काही मिळत नाही, मान्य कराल तुम्ही माझं? तुम्ही म्हणाल बाबा इथे स्मरणाचा सारवळा दिलेला आहे, स्मरण वाक्य देवानी सांगितलेले आहेत, नामाचे 10 ठाय सांगितलेले आहेत, लीळेंमध्ये स्वामी चांगले वटानं स्मरण सांगता. म्हणजे तुम्ही काय करणार? मी तुम्हाला कितीही खोटं सांगितलं तरी तुम्ही ते मान्य का नाही करणार? कारण की तुम्हाला ज्ञान आहे त्या संदर्भातलं. तेच जर का मी तुम्हाला सांगितलं की आपला जो मूळ विषय चालू जिथून झालेला तिथे आलो परत आपण. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की एवढे एवढे दिवे लावले पाहिजेत, आता ते मागे आलेले की एवढे दिवे लावा, मी त्याच्यावर एक हे केले, स्टेटस मी तयार केलेलंच होतं की आपण किती दिवे लावतोय पेक्षा आपण कसे दिवे लावतोय याच्याकडे देवाचं लक्ष असणार आहे. माझं तर खूप म्हणजे असं असतं की मागे कोणीतरी एका स्थानाजवळ 1000 दिवे लावले होते गोड तेलाचे. आता 1000 त्यांना म्हटलं किती तेल लागलं? म्हणजे 15 लिटर तेल लागलं. खूप अभिमानाने सांगितलं त्यांनी. म्हटलं 15 लिटर तेल जर का तुम्ही एखाद्या छोट्या आश्रमात दिलं असतं, त्यांनी 1 ते 1.5 महिना ते तेल काय केलं असतं? उपयोगामध्ये आणलं असतं, खाण्यात गेलं असतं. ते कशात गेलं? जळण्यात गेलं. बरंच 15 लिटर तेल जळलेलं नाहीये, ते तेल ओतता ओतता वगैरे वगैरे तिथली पूर्ण जमीन जी आहे ती तेलकट झालेली आहे. नंतर ते पुसत राहिले ते वगैरे वगैरे. एकाच वेळेला एवढे दिवे लावल्यानंतर जी उष्णता निर्माण झाली, त्याच्यात अनेक जीवजंतू मेले. याच्याकडे आपलं लक्ष असतं का? कधी नसतं. आपल्याला ते आपण ते बघत नाही. आपण ते गरम पाणी बेसिनमध्ये टाकून देतो. म्हणजे आतमधले ते पाईपामध्ये किडे वगैरे असतात की नाही, काही जंतू असतीलच की नाही त्याच्यात, त्यांची काय परिस्थिती होत असेल आपण विचार करतो का? कधी नाही विचार करत. मग हे काय आहे? आपलं ते द्रव्य असेल किंवा तो पदार्थ असेल तो काय झाला? व्यर्थ गेला. ते जर का तुम्ही कोणाला ते खाण्यामध्ये जर का दिलं असतं तर काय झालं असतं? त्याला उपयोगी लागणं असं म्हणतात. ते आपण उपयोगी लागलं असतं. म्हणून कुठलंही कार्य करताना आपला हा एक डोळस भाग असला पाहिजे. आता हे मला कोणी शिकवत नाही बसलं प्रत्येक गोष्टी. मी माझं चिंतन एक 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 गोष्टीमध्ये करत राहिलो की खरंच हे असं आहे का, खरंच ते तसं आहे का, वगैरे वगैरे. आणि त्या चिंतनातनंच पुढे हा भाग येत गेला. आमचे स्वामी सांगतात की अणु अणु सांडावे ते काही तुमचे दाई. म्हणजे तुमचं द्रव्य असेल, तुमची वस्तू असेल, तुमचा पदार्थ असेल, जे काही असेल ते योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीच्या ठिकाणी काय झालं पाहिजे?
उपयोगी गेलं पाहिजे, योग्य वेळेला ते उपयोगी गेलं पाहिजे. तर तुमच्या त्या दातृत्वाला सुद्धा काय आहे, एक थोडंसं चांगला जे काही त्याची फलश्रुती झाली पाहिजे ती त्याच्यातनं होत असते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे. आणि ईश्वरोक्त जे विधी आहेत, म्हणजे जर का नामधारक आहेत, उपदेशी आहेत, यांनी काय केलं पाहिजे, नामस्मरण हे सलग ठेवलं पाहिजे. बाकीचं तुम्ही काही नाही वाचलं तरी चालतं. आपल्याकडे वाचण्याचे भरपूर प्रकार आलेले आहेत. म्हणजे पारायणाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, भरपूर. मी ते कधी कधी ते म्हणत असतो ना की आता कोरोना स्तोत्र पण येणार आहे आता, त्याच्यासाठी तुम्हाला डोस वगैरे काही घ्यायची गरज नाही. ते कोरोना स्तोत्र वाचलं तर तुम्हाला कोरोना होणार नाही, असं होईल का काही? अशा तर सगळ्याच आजारांविषयी आपल्याला स्तोत्र काढावे लागतील आणि ते स्तोत्र वाचले की तो आजार होणार नाही, असं आहे का? नाही. तुम्हाला कुठलेही स्तोत्र वाचायची गरज नाही. तुम्हाला नामस्मरण करा. नामस्मरण हे स्वामींनी स्वतः सांगितलं आणि नामाच्या 10 ठायामध्ये त्याचं पूर्ण विश्लेषण आलेलं आहे की नामस्मरणाने काय काय होतं. त्याच्या लीळा आपण सादाईसाची लीळा घेतली, ते बुडतायत आणि नाम घेतलं, लगेच ते तरल्या गेलेले आहेत. म्हणजे हे काय आहे, तुमचं जेवढं काही कार्य आहे, म्हणजे महानुभाव व्यक्तीचं सगळ्यात महत्वाचा जो विधी आहे तो नामस्मरण आहे. कारण की तो विधी, कुठलाही विधी आपल्याला अष्टप्रहर सांगितला नाही, पण नामस्मरण हा विधी अष्टप्रहर सांगितलेला आहे. म्हणजे 24 तास तुम्हाला करायचा विधी तो एकच, म्हणजे नामस्मरण. सेवादास्य तुम्हाला एक प्रसंगोचित करायचं आहे, देवपूजा तुम्हाला प्रसंगोचित करायची आहे, इतर काही गोष्टी असतील विधी सांगितले, भिक्षा तुम्हाला एक विशिष्ट वेळातच मागायची आहे, पण नामस्मरण हे तुम्हाला 24 तास करायचं आहे. म्हणून नामस्मरण हा विधी आपला सर्वात महत्वाचा विधी आहे. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं की त्या फ्लेवरचे स्तोत्र वाचायचे नाहीत. संकट कुठल्या लेवलचं आहे ते म्हणाले की संकष्ट वज्र पंजुर आम्ही वाचलं पण काही काम झालं नाही, तुमचं काम कठीण आहे बरं का, तुम्ही संकट हरण स्तोत्र वाचा. मग ते म्हणे त्याच्यानी काम नाही झालं, मग ते असं करा, संकट नाशक स्तोत्र अजून तिसरं एक आहे ते वाचा, त्याच्यानी तुमचं काम होणार म्हणजे होणार. आता हे ज्यांनी कोणी बनवलेत हे त्यासाठी बनवलेत का? ते नाही, कारण आपण ते आपल्या डोक्यात बसवले आणि आम्ही तुमच्या डोक्यात बसवले. जसं ते असतं की डॉक्टरांना ते तुम्ही त्या गोळ्या दिल्या की मला बरं वाटतं, आणि नंतर आता मलाही कळालं की ते जे डॉक्टर जे गोळ्या देतात त्यातल्या बहुतांश वेळा कधी कधी पेशंटची जर का मानसिकता असेल की ह्यांच्या गोळ्या घेतल्या की मला बरं वाटतं, तर त्यामध्ये ती गोळी कशी असते, ब्लँक असते ना ती गोळी, त्या गोळीमध्ये काही नसतं, साधी गोळी असते ती अशी. त्यांना वाटतं की ह्यांनी दिलं की मला बरं वाटतं. तसं काय होतं की तुमची मानसिकता तयार होत गेली. आम्ही सांगतो की हे बघा हे काम वाचलं की अमक्याचं काम झालं, तुमची मानसिकता तशी होते आणि मग तुम्ही सुद्धा ते वाचायला लागता. मग तुमच्या काही 1.25 महिन्याच्या खेटीत काम होत नाही. मग मी सांगणार की तुमचं हे जे आहे कर्म कठीण दिसतंय बरं का, तुम्ही महिन्याच्या खेटी करा. मग तुम्ही 5 महिन्याच्या खेटी गेले की मग 6व्या महिन्यात तुमचं काम होतं. मग तुम्ही म्हणता की बाबा त्याच्यामुळे माझं झालेलं आहे काम वगैरे. वाचून तसं नाहीये, ते काम 1.25 महिन्यात 2, 4, 5 महिन्यात होणारं कामच नव्हतं, ते 6 महिन्यातच होणारं काम होतं. मग ते 6 महिन्यात झालं. ते 6 महिन्यात नसं झालं की आम्ही म्हटलं असं मग अजून 5 खेटी करा, 1 वर्षात होणारं काम ते तेव्हा होतं. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की कुकर लावल्यानंतर भात लावतो आपण, त्याच्यात किती शिट्यांमध्ये भात होतो? नॉर्मल 3 केलं तर होतो, पण 3 केल्यानंतर पण भात होत नसतो बरं का. 3 शिट्या केल्यानंतर पण तुम्हाला तो ठेवावा लागतो, त्याची वाफ जाऊ द्यावी लागते, बरोबर, थंड होऊ द्यावं लागतं. तुम्ही लगेच इमिजिएटली तुम्ही शिटी काढून जर का काढलं तर भात थोडासा कच्चा राहतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला वेळ द्यावा लागतो. 3 शिटींचा वेळ, त्याच्यानंतर वाफ जाण्याचा वेळ, एवढं सगळं केल्यानंतर ते झाकण उघडले ती भात व्यवस्थित तयार झालेला असतो. आता मला सांगा, एकच सिटी करा आणि मग संकष्ट वज्र पंजर वाचून काढा की भात झाला पाहिजे, होईल का भात? मग तुम्हाला कळतं की नाही, त्याला तेवढा वेळ दिला गेला पाहिजे तरच ते होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तेवढा तुम्ही वेळ द्या, त्या वेळानंतरच ते कार्य होणार आहे. तुम्ही पहिल्या दिवशी नोकरीला गेलात आणि दुसऱ्या दिवशी पगार मिळेल का? तुम्ही म्हणाल नाही बाबा, ते त्याला 1 महिना जाऊ द्यावा लागेल, मग महिन्याच्या 10व्या तारखेला मग पगार होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक वेळ दिला की ते तुमचं कार्य होतं.
म्हणून नामस्मरण करत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत. मी असं म्हणणार नाही की नाही येणार, येणार. सगळ्यांच्या आयुष्यात संकट येतात, पण त्या संकटांकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघताय. जेवढं गांभीर्याने बघाल तेवढं ते संकट मोठं वाटेल. जेवढं तुम्ही दुर्लक्ष कराल तेवढं ते संकट तुम्हाला, जसे डॉक्टर करतात ना, लहान मुलांना बोलता बोलता इंजेक्शन देऊन टाकतात, पण त्याच्या समोर जर का इंजेक्शन त्याला देतायत तर त्याला ते घेऊ वाटत नाही, तो रडेल वगैरे. पण अचानक ते दिल्या जातं, मग त्याला ते काही समजत नाही. एक जण ते डॉक्टरांकडे गेले आणि तो डॉक्टर म्हणा की तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. त्या माणसाला इंजेक्शनची भीती. आज तो डॉक्टर जो होता थोडासा नशेमध्ये होता. तो हा माणूस मध्ये इंजेक्शन आहे म्हणे, मी इंजेक्शन देईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही म्हणे. मग त्या ह्याच्यामध्ये गडबडीत त्याने इंजेक्शन दिलं आणि ह्याला समजलं सुद्धा नाही. नंतर तो म्हणे तुमचा हात खरोखरच असा आहे की समजलंच नाही. जर पैसे द्यायला गेले तर बघितलं आतमध्ये सगळ्या नोटा ओल्या झालेल्या आहेत. त्यांनी ते इंजेक्शन कशात दिलेलं होतं? पाकिटात दिलेलं होतं. म्हणजे हे काय की जर का आपण संकटांकडे दुर्लक्ष केलं तर ते संकट आपल्याला देवाकडे सोपवून द्या काही काही गोष्टी, की जे जसं होईल तसं होईल. आमच्याकडे नेमकेच नामाचे 10 डाय चालू होते. नाम वाजत वारा दरी हे चालू होतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की पाऊस वगैरे पण चालू होता. नेमकं हे वचन चालू असताना एवढा जोराचं वादळ आलं, धडधड धडधड वाजलं, लाईट गेली वगैरे, सगळे लोक घाबरून गेले. अहो म्हटलं हे वचनच आपलं तेच चालू आहे, नाम वाजत वारा धरी. त्याचा डेमो देण्यासाठी हा वादळ देवानी इकडे आणले की ह्या ह्याच्यामध्ये तुमचं मनस्थिती कशी होते. किती जरी काय झालं तरी आपले एक प्रयत्न असतात ते आपण करून देवाचं नाव मुखामध्ये आपल्या कायम असलं पाहिजे. आणि आवश्यक जे प्रयत्न आहेत ते सुद्धा आपण करत राहिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच काय होणार आहे की आपले सगळे जे संकट आहेत ते संकट आपले निघून जातील. आणि म्हणून नामस्मरण हे आपलं पक्क ठेवा. देवपूजा वंदन असेल, प्रसाद वंदन असेल, वेळ मिळेल तेव्हा स्थानवंदन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गभेट असेल. नुसते स्थानवंदन करत फिरायचं नाही, कधीतरी 4 दिवस जाऊन मार्गात राहायचं. मार्गात सकाळी अभ्यास असतो, त्याच्या अभ्यासाला आपण तिथे उपस्थित राहून तो अभ्यास ऐकायचा. नाही समजणार पण ऐकायचा. दुपारी पोथी असते, काही सेवा असते, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. म्हणजे मार्गाच्या सेवा दास्यामध्ये पण सहभागी होऊन तिथे काय आवश्यक आहे काय नाही वगैरे, त्यामध्ये आपलं योगदान काय असू शकतं हे सुद्धा आपण कार्य करू शकतो. तर आजच्या सत्रामध्ये आपण अशाच विषयांवर थोडं चिंतन आणि श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.